श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शब्दात वर्णन करतात. अहो, जर आपल्या गावातला एखादा मनुष्य मुंबईला गेला असेल आणि त्याने समुद्र फिरून पाहिला, फिरून बघितला, गावातल्या माणसाने जर त्याला प्रश्न केला, दादा अहो तुम्ही समुद्र फिरून बघितला ना? हो म्हणे. अहो सांगता येतात समुद्रात पाणी किती आहे तो? त्याचं एकच उत्तर येईल, काय सांगावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्यावर संतांचे उपकार आहेत पण शब्दात सांगता येत नाही. विठाला तुकोबाराय संत नेमकं करतात काय, उपकार करतात? त्यावेळेस श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मज निरंतर जागर करण्याचं काम जर कोण करत असेल जगात एकमेव व्यक्ती फक्त संत. विठाला शब्दात वर्णन करता येते. वास्तविकता प्रश्न निर्माण हो महाराज, जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगायला लागले की संत झोपेतून जागे करतात पण आम्हाला सांगतात विठाला एवढे संतांचे उपकार आहे. तुकोबाराय सांगतात माझ्यावर खूप त्यांचे उपकार झालेत, म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, देवी तू हा पायी जीव थोडा माझा प्रांजली देव करा. संतांचे उपकार फिटणार वास्तविक पाहता सत्य शेवटची नजर माणसाची जीवावर देते. आगा मन हा शब्द नसा हाती, एखाद्या त्यांना राग येतो पण तुकोबाराय सांगतात आमचा प्राण जरी देऊ केला तरी संतांचे उपकार फिटणार. का हो तुकोबाराय संत करतात काय? त्यावेळेस श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत सहज बोलतात, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. ऐका, साधू संत सहज बोलत असतात तिथं वेद निर्माण होते. तुका सहज बोली वाणी तिथे वेदांत वाहे पाणी. आपलं बोलणं मामा एवढं बोलणं आपलं चांगलं असते, कोबरा नाक तरी बरा झाला तो माणूस कदाचित वाचू शकला हॉस्पिटल मध्ये गेलो, पण एखाद्या माणसाला असं बोलणं असते आयुष्यातून माणसाला खराब होते. त्याचा विठाला 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 विठाला